कधी वाटलं होतं का एका दलित कुटुंबातील जन्मलेला मुलगा गावातून शिकत शिकत अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर पोहोचेल? हो मित्रांनो, हा चमत्कार नाही, ही आहे मेहनतीची, जिद्दीची आणि संविधानाच्या शक्तीची जिवंत कहाणी. नाव आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. हे आहेत भारताचे 51वे सरन्यायाधीश. 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीतील जन्मलेले गवई साहेब. वडील रघुनाथ गवई हे स्वतः सामाजिक न्यायासाठी झटणारे नेते होते. भूषण गवई यांनी कायद्याचे शिक्षण घेतलंय आणि 1985 साली वकिली सुरू केली. पुढे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश, नागपूर खंडपीठाचे उपमुख्य न्यायाधीश आणि 2019 साली सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती. आज ते पोहोचलेत त्या खुर्चीवर जेथे फक्त सर्वोत्तमच पोहोचतात. पण या निवडीमुळे एक नवा इतिहास घडतोय, कारण ते ठरले आहेत भारताचे पहिले अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश. तर सन्मान नाही, हा संदेश आहे. संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी या देशात काहीही अशक्य नाही. न्यायमूर्ती गवई यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. जन्म कोठे झाला यापेक्षा आपण काय बनतो ह्याला जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.